म्हणजेच क्रोध हा पटकन झटकून टाकला पाहिजे. जे कुत्सित पुरुष किंवा भेदवादी अज्ञान पुरुष अर्थात विषयी पुरुष आहेत ते अमृतरूप, मोक्षरूप आणि सर्व भेदांनी रहित असा तो आत्मा आहे. त्याचा त्याग करून वारंवार नरकाकडे धाव घेत असतात. केवळ निर्मळ बुद्धीमुळे निजस्वरूपाचा परिचय होतो व त्यामुळे मनुष्य दुःख, शोक वगैरे पासून निवृत्त होतो. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर जीव भवसागर तरुण जातो. म्हणजे हेच इथं निर्मळ बुद्धीचं इथं महत्त्व सांगितलेलं आहे. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की मनुष्य शोकाला किंवा दुःखाला पार करून जातो. त्याला झालेल्या कोणत्याही गोष्टीचा मोह होत नाही. तसेच तो कोणत्याही गोष्टीविषयी शोक सुद्धा करत नाही. तो सर्वत्र आत्मतत्व पाहतो. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेमध्ये अशाच विषयाचा श्लोक झालेला आहे की सुखाला सुख मानत नाही, दुःखाला दुःख मानत नाही. लाभ झाला तरी त्या लाभामध्ये बुडून जात नाही आणि अलाभ झाला तरी सुद्धा त्याचा तो जो आनंद असतो तो एकच असतो. दोन्ही अवस्थांमध्ये तो स्थिर बुद्धीचा स्थितप्रज्ञ असतो. अशी ज्या वेळेला अवस्था होते त्यावेळेला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं आणि मनुष्य शोकाला किंवा दुःखाला सुद्धा पार करून जातो. चित्त स्थिर झाल्यावर शुद्ध ज्ञानाचा प्रादुर्भाव होतो. महर्षी श्री याज्ञवल्क मुनी यांनी श्री याज्ञवल्क संहिता या ग्रंथामध्ये दया याविषयी असं म्हटलेलं आहे की सर्वत्र सर्व प्राणी मात्रांवर अनुग्रह ठेवणे यालाच दया म्हणतात. म्हणजे दया म्हणजे आपण केवळ मनुष्य प्राण्यांवरतीच नाही करायची, तर सर्व प्राणी मात्रांवर अनुग्रह असं हे दया म्हणून आपल्याला याज्ञवल्क संहितेमध्ये सांगितलेलं आहे. मात्र हा अनुग्रह समदृष्टीने होणे आवश्यक आहे. म्हणजे दया ही सर्वांना समान प्रमाणात केली पाहिजे की माझ्या जवळचा आहे म्हणून त्याला जास्त दया दाखवणं आणि जो लांबचा आहे त्याला कमी दया दाखवणं असं न होता, किंवा मनुष्य प्राण्याला जास्त दया दाखवणं आणि इतर प्राण्यांना कमी दया दाखवणं असं न करता तिथं समतोल ठेवला पाहिजे, समदृष्टी ठेवली पाहिजे. अशा समदृष्टीनं हा अनुग्रह होणं आवश्यक आहे. ध्यान या शब्दाचा अर्थ सर्व प्राणी मात्रांकडे समदृष्टीने पाहणे असा आहे. किती छोटे छोटे अर्थ महत्त्वाचे दिलेले आहेत की आपल्याला अवघड न कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत, अतिशय सोप्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत आणि याच्यातूनच महान अर्थ हे मिळत असतात. आणि हीच सर्व प्राणी मात्रांवरील दया होय. श्री सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथामध्येच असं सांगितलेलं आहे की सर्व प्राण्यांना समदृष्टीने पाहणे हेच ध्यानाचे लक्षण आहे. पहा किती सोपं इथं ध्यानाचं लक्षण दिलेलं आहे की जो मनुष्य सर्व प्राण्यांना, सर्वांना, म्हणजेच इथं परत वननेसचं आपल्याला कालच्यासारखंच इथं उदाहरण मिळालं की सर्वांमध्ये एकच आत्मा आहे आणि मी आणि समोरचा आत्मा जीव हा एकच आहे असा याचा म्हणजे सर्व श्री सिद्ध सिद्धांत पद्धती किंवा वेगवेगळ्या इतर जुन्या जरी पद्धती असतील, जुने वेद असतील तरी त्याच्यामध्येही हेच सांगितलेलं आहे. फक्त थोडी भाषा वेगळी आहे की सर्व प्राण्यांना समदृष्टीनं पाहणं, आणि आपण तेच आत्ताच्या आपल्या भाषेत आपल्याला जी समजते ती आपली मातृभाषा याच्यात समजून आपल्याला या प्लॅटफॉर्मवर मिळालेला आहे की वननेस, सर्वजण एक आहेत आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्मा एकच आहे. यथार्थ ज्ञान स्वरूपाचे पालन करणे यालाच धन असे म्हणतात. स्वधर्म हे स्वधन आहे, त्यामुळे स्वस्वरूप बोध होतो, अर्थात निज स्वरूपाची ओळख होते. यालाच स्वराज्य प्राप्ती असे म्हणतात. मला कोणतेही मानसिक कर्म शुभ आणि अशुभ नाही, कायिक किंवा शारीरिक कर्मही शुभ आणि अशुभ नाही, वाचिक कर्मही शुभ अशुभ नाही, कारण मी ज्ञानामृताने शुद्ध आणि इंद्रिया पलीकडचा झालेलो आहे. म्हणजेच हे जे काही षड्रिपू आहेत ते नष्ट झाल्यावरती योग शिष्याच्या ठिकाणी काम क्रोधादी षड्रिपू हे जर नष्ट झाले तर त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिवास करून राहते, असाच हा अर्थ आहे. आणि
मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या मानसिक कर्म, वाचिक कर्म आणि शारीरिक कर्म हे तो शुभ आणि अशुभ मानत नाही. का मानत नाही? तर ज्ञानामृताने शुद्ध आणि इंद्रिया पलीकडचा हा साधक झालेला असतो, ज्यानं इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, जितेंद्रिय झालेला आहे, आणि म्हणून तो त्याच्या ठिकाणी ब्रह्मनिवास करून राहते. यानंतरचा प्रश्न आहे, कोण बद्ध आहे व कोण मुक्त आहे? योगी कोण आहे आणि युक्त योगी कोण आहे? या सर्व सूक्ष्म विषयांचे रहस्य आपण मला सांगा. किती छान प्रश्न आहेत बघा, की कोण बद्ध आहे आणि कोणी मुक्त आहे, आणि सर्व सूक्ष्म विषयांचे रहस्य मला सांगा. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, जी व्यक्ती कर्माने बांधली गेलेली आहे ती वास्तविकतः बद्ध झालेली आहे. म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःला ज्या कर्मामध्ये बांधून घेतलेलं आहे तीच बद्ध आहे. आणि जो निर्द्वंद्व आहे तोच खरा मुक्त जाणावा. म्हणजे जो द्वंद्वातच नाही. द्वंद्व म्हणजे दोन विचार, जिथं आपण हे म्हणतो की शंका असते मनामध्ये. निशंक जो राहतो तो द्वंद्वात नसतो, आणि जो शंका घेत असतो हे का ते, तर त्या द्वंद्वामध्ये नसतो, तोच मुक्त असतो. ज्यानं स्वतःची आपली जी काही शंका असते ती निरूपण केलेली असते, तोच मुक्त झालेला असतो. जो मुक्तिद्वाराला मनाला आत्म्याशी नेहमी संलग्न ठेवतो त्याला योगी म्हणतात. मुक्तीच्या द्वाराला मनाला आत्म्याशी नेहमी संलग्न ठेवतो. मन, आत्मा आणि मुक्ती या तिन्हीला ज्यावेळेला एकत्र आणतो तो साधक, त्यावेळेलाच तो योगी होतो. स्पष्टीकरण काय दिले पहा. फळाची आसक्ती ठेवून केलेले कर्म भवबंधनाचे कारण होते. परंतु जे महात्मे हर्ष, शोक आणि द्वंद्वापलीकडे जाऊन व ईर्षा सोडून सिद्धी, असिद्धी, लाभ, तोटा याविषयी समदृष्टी ठेवतात त्यांना मुक्त असे म्हणतात. मुक्त पुरुष हे कर्म करीत असतात, त्या कर्माने बद्ध होत नाहीत. बघा, याविषयी आपल्याला जे दुपारचं पुस्तक झालं होतं त्या पुस्तकामध्ये व्यवस्थित याच्याविषयी आपण नुकतंच, म्हणजे कसे योगायोग आहेत बघा, की आपण जे यापूर्वी वाचलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला परत जे विचार ठसवले जात आहेत. कर्म आणि अकर्म म्हणजे काय, कर्मसिद्धांत जे आपण जो घेतला अध्याय, आणि दुपारच्या पुस्तकामध्ये जे जोशींचं पुस्तक होतं त्या पुस्तकामध्ये जे काही उल्लेख आलेले होते तोच इथं हा श्लोक आहे. आणि त्याचविषयी सविस्तर माहिती आहे की फळाची आसक्ती ठेवून केलेले कर्म भवबंधनाचे कारण होते. म्हणजे जो भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे तोच परत इथं रिपीट होतोय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. परंतु जे महात्मे हर्ष, शोक आदीच्या द्वंद्वापलीकडे जाऊन आणि ईर्षा सोडून, म्हणजे ज्या महात्म्यांना आनंदही होत नाही आणि शोकही होत नाही, ही दोन्ही अवस्था ते समतोल दृष्टीनं साधतात, आणि सिद्धी आणि असिद्धी याविषयी सुद्धा त्यांना समतोल वृत्ती असते, लाभ आणि तोटा याविषयी ज्यांची समदृष्टी ठेवतात त्यांना मुक्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला बघा बऱ्याच व्याख्या समजत नाही. मुक्त म्हणजे आपल्याला फार मोठी अवस्था कधी भेटायची, त्यासाठी किती आपल्याला साधना करावी लागेल. पण या आपण विचारात राहिलो सतत की आपल्याला आनंद झाला तरी आनंदाचा अतिरेक कधीच नाही झाला पाहिजे, शोक जरी झाला तरी शोकाचा सुद्धा अतिरेक नाही झाला पाहिजे. तो एका समतोल दृष्टीनंच आपण समदृष्टीनंच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तसेच सिद्धी जरी मिळाल्या तरी त्याचा अहंकार झाला नाही पाहिजे की मी एवढ्या सिद्धी मिळवलेल्या आहेत. तसेच असिद्धी म्हणजे सिद्धी प्राप्त जरी झाले नाही, जरी सामान्य असलो तरीही त्याविषयी आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. एखादा लाभ झाला बऱ्याच गोष्टींचा, पैसा अडका संपत्ती भरपूर आपल्याकडे आली तरी त्यांना हुरळून नाही गेलं पाहिजे. आणि आपण अगदी तोटा झाला त्याच्यामध्ये, नुकसान झालं तरी तोट्यामध्ये सुद्धा आपण वाहात गेलं नाही पाहिजे.
याविषयी समदृष्टी ठेवली तरच आपण मुक्त होतो. किती आपल्याला सोप्या या पद्धती आहेत, पण आपण ज्या वेळेला व्यवहारात या अवस्था ज्या वेळेला आपल्याला होतात, अतिहर्ष होतो, अतिशोक येतो, आपल्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला प्रसंग घडतात त्यावेळेला आपण आपल्याला इथं ऑब्झर्व करायचे की आपण या भावनेमध्ये अति वाहत जातोय का, कोणत्याही या भावनेमध्ये आपण अति त्याचा वाहत जातोय का. तर आपल्या मनावरती काबू करणं, तिथं आपल्याला मनाला लगाम घालणं, यालाच जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय कशाने जिंकायची आहेत, या गोष्टींमध्ये जर आपण अडकलो नाही, वाहत गेलो नाही, त्याच वेळेला आपण इंद्रियांना जिंकू शकतो. आणि ही इंद्रिय जिंकली तरच आपण खऱ्या अर्थानं मुक्तीचा प्रवास करत असतो. मुक्त पुरुष हे कर्म करीत असताना या कर्मामध्ये बद्ध होत नाहीत. म्हणजे कसं आहे, हे सर्व जे काय सर्वसामान्य लोक आणि जन्माला आलोय, या आपल्या सोल प्रोग्राममध्ये जे काही आपली कर्तव्य आहेत, काम आहेत, जे काही आपल्याला भूमिका मिळालेली आहे, ती तर चोखपणे ते करत असतात. जे काही आहे मानव म्हणून आपल्याला जो काही देह मिळालाय, त्याला जे काही नाव मिळालंय, जे काही त्याचं कार्य आहे ते चोखपणे करत असतात. परंतु हे मी करतोय हा करतेपणा ते सोडून देतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, ते त्या कर्मामध्ये बांधले जात नाहीत, म्हणजे बद्ध होत नाहीत. ही अवस्था जी आपल्याला सोडायची आहे की बद्धता. कोण बद्ध आहे, तर जो कर्मामध्ये आहे तो बद्ध आहे. मग कर्मामध्ये कसा बद्ध आहे, तर कर्म त्यांना ओढून घेतलीत की हे मी करतोय, हे मी करतोय. तर ही कर्म स्वतः तो करता करत नसतो. त्या व्यक्तीचं त्या आयुष्यातील जो सोल प्रोग्राम असतो, जे काही आपण घेऊन आलेलो असतो सोल प्रोग्राम, तो आपण फक्त फॉलो करत असतो. तो आपण त्या आयुष्यामध्ये त्या जन्मामध्ये जे काही आपण ठरवलेलं आहे ते पूर्ण करत असतो, की ज्याचा आपला पूर्वीच संकल्प झाला आहे की मला या गोष्टी या जन्मामध्ये करायच्या आहेत, त्या फक्त आपण पूर्ण करत असतो. त्याचा कर्तेपणा आपण घ्यायचा नसतो, असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. जे कर्म कामना करून केले जाते ते कर्म बंधनकारक असते. याच्यामध्ये भगवद्गीतेच्या बऱ्याच श्लोकांचा वेळोवेळी त्यांनी उल्लेख दिलेला आहे. कर्माच्या बाबतीत पण दुसऱ्या अध्यायातील 50वा श्लोक दिला आहे की योगः कर्मसु कौशल्यम. जो आपल्या मनाला कुशलतेने आपल्या स्वाधीन ठेवतो त्यालाच योगी म्हणतात. कोण आहे हा योगी, तर मनालाच तो कुशलतेनं आपल्या स्वतःच्याच अधीन ठेवतो, की एक कौशल्य आहे ती एक कला आहे. आपल्या मनाला आपल्या अधीने ठेवणं, आपल्या ताब्यात ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. मनाला आपल्या, कारण मन हे अतिशय चंचल असतं आणि ते कायम फिरत असतं, कधी या ठिकाणी कधी त्या ठिकाणी, कधी वेगळे वेगळे विचार करत असतं. आणि मनाबरोबर ते आपले विचार वाहत असतात, त्या भावनासुद्धा वाहत असतात. विचार आणि भावना या मनावरती अवलंबून असतात. ज्या प्रकारे मन आपलं फिरत असतं तशाच आपल्या भावना फिरत असतात आणि विचारसुद्धा फिरत असतात. मग एकदा जर आपण मनालाच काबूत ठेवलं, त्यालाच जर बंधनात कायम ठेवायची सवय लावली, तरच आपण आपल्या स्वाधीन ठेवलं मनाला, तर हा खरा योगी आहे, असं त्यांना इथं सांगायचं आहे. योग्याला सुख दुःख एक समान असते. त्याला हर्ष होत नाही की शोकही होत नाही. त्याला कोणतेही व्याप असत नाही. असे पुरुष उपकारी असून कामनारहित असतात. त्यांच्या मनाच्या कानाकोपऱ्यातही ताप उद्भवू शकत नाही, कारण ते कर्म करतायत हा करता भावच ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना त्रासच होत नाही. कोणत्याही जरी अडचणी आल्या तरी हे आपल्याला करायचंय, आपल्याला करताना कर्तव्य तर करायचंय, परंतु ते मीच करतोय हा अहंभाव त्यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांना व्याप होत नाही. जी भावना त्यांनी मनामध्ये पेरलेली आहे की हे सगळं होतंय ते माझ्यामुळं होतंय, हा अहंभाव नसल्यामुळे त्यांना व्याप होत नाही आणि मनाच्या कानाकोपऱ्यात तापसुद्धा होत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, युक्ती कशाला म्हणतात.
योगसिद्ध कोण आहे आणि जिला रोग व्यापून टाकतात व व्यथित करतात अशी काया कोणती आहे? कृपा करून आपण या सर्वाचे रहस्य मला समजावून सांगा. तर आपल्याला दत्तात्रेयाने उत्तर दिले की प्रत्येक क्रियेमध्ये मन निरुद्ध ठेवणे यालाच युक्ती असं म्हणतात. जी काही आपण क्रिया करत असतो त्या क्रियेमध्ये मनाला निरुद्ध ठेवणं. प्रत्येक ठिकाणी मनाचा वापर केलेला आहे. वापर म्हणजे मनाशिवाय आपण आत्म्याचा प्रवास करूच शकत नाही. मन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच विचार आणि भावना महत्त्वाच्या आहेत. तसंच मनाला नियंत्रित ठेवणं ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि एकदा काही आपल्याला सवय लागली, आपल्या मनाला स्वतःच्या ताब्यात ठेवणं ही सवय लागली की आपण सर्व पुढच्या गोष्टी मिळवू शकतो. तसेच मनाला इंद्रिये व इंद्रियांचे विषय याच्यापासून अलप्त ठेवणे किंवा त्याच्याशी निगडीत न ठेवणे यालाच युक्ती असे म्हणतात. ज्या मनुष्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रम राहू शकत नाही त्या मनुष्याला युक्त योगी असे म्हणतात. कोणतीही शंकारहित जो राहतो कायम, जो भ्रम ठेवत नाही, जो अज्ञान ठेवत नाही, तो युक्त योगी. इंद्रिय आणि त्याचे विषयभोग यांच्यामध्ये मन रमवल्याने काया रोगग्रस्त होत असते. बघा, आजारांचं त्यांनी कारणच इथं थोडक्यात स्पष्टपणे सांगितले की का या मानवी शरीराला आजार होतात. आपल्याला यापूर्वी आपण एवढं सखोल कधीही चिंतन मनन केलेलं नाही. आपण कायम बाह्य गोष्टी बघतो की बाहेरच्या या काही अन्नपदार्थ खाण्यामुळे, चुकीच्या व्यवहारशैलीमुळे आपल्याला आजार होतात. तर इथं त्यांनी काय सांगितले, इंद्रिये आणि त्यांचे भोग विषय यांच्यामध्ये मन रमविल्याने काया रोगग्रस्त होत असते. म्हणजे आपली स्वतःची इंद्रिये आणि त्या इंद्रियांना भोग देतोय आपण. जे काही इंद्रिय आहेत, पहा आपण डोळ्याने काय भोग देतो डोळ्यांना, त्याच्यावर कंट्रोल कोणत्या गोष्टी करत नाही ते आपण सर्वांनी शोधायचं आहे की जरुरीपेक्षा जास्त आपण भोग डोळ्यांनी कोणत्या गोष्टीचा घेतो. आपण टी व्ही जास्त पाहतो, मोबाईल जास्त पाहतो, याच्यामध्ये आपण डोळ्याची शक्ती अनावश्यक ज्या काही गोष्टी करत असतो. कुठं शक्ती नष्ट करतोय, डोळ्यांची शक्ती कुठं नष्ट होते, कानांची शक्ती कुठं नष्ट होते, आपल्या शब्दांची बोलण्याची शक्ती कुठं नष्ट होते. मग ह्या जे काय आहेत आपण रमतोय कुठं जास्त, म्हणजे आपल्याला मनाला काबूत ठेवायचे. तर जर रमवून द्यायचं नाही आपल्याला इंद्रियांना, तर त्या नको त्या गोष्टींपासून तिथून मन काढून घेतलं पाहिजे. आणि असं केल्यामुळे किंवा आपण अन्न खाताना सुद्धा जरुरीपेक्षा म्हणजे जिभेचे चोचले पुरवले, पोटाचे चोचले पुरवले की आपल्याला रोगग्रस्त होतो. थोडक्यात म्हणजे इथं सांगितलेलं आहे की इंद्रिय जी पंचेंद्रिय आहेत त्या पंचेंद्रियांना जरुरीपेक्षा जास्त रमवतो आपण. जरी आपण रमवतो म्हणजे काय, आता रोगग्रस्त जर आपण अन्नपदार्थ हे जरुरीपेक्षा नको त्या वेळेचं बंधन नाही कुठलं ठेवत, म्हणजेच रमणं झालं ना ह्या इंद्रियांमध्ये. इच्छा झाली आपल्याला म्हणून आपण नको त्या वेळेलाही खात बसतो. किंवा एखादी चव जास्त आवडली तर त्या चवीचा जास्त आस्वाद घेत बसतो. आस्वाद घेतो म्हणजे त्या इंद्रियाला तृप्त करत बसतो. जिभेला तृप्त करतो, डोळ्यांना तृप्त करतो, कानांना तृप्त करतो. रूप, रस, गंध ह्या गोष्टींना आपण तृप्त करत जातो, म्हणजेच भोग देतो. मग ज्या वेळेला आपण या इंद्रियांना तृप्त करण्याचं कंट्रोल करू, जे आवश्यक तेवढीच इंद्रियांचा वापर करू, त्यावेळेला मनुष्याला, त्या शरीराला आजार होणार नाहीत. अतिशय खोलवरचं हे सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वांना माहीत आहे, हे फक्त आपल्या आचरणात येत नाहीत गोष्टी. मग ज्या वेळेला इथून पुढं आपण वेळोवेळी विचार करू की अरे आपण ह्या इंद्रियाला जरुरीपेक्षा जास्त काही रमवतोय का, मग त्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं, हे जर आपण प्रत्यक्षाने आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या शरीराचे आजार नक्कीच बरे होतील. मनाचे कार्य न करता स्वभावानुसार कार्य करतो याला युक्ती असे म्हणतात. विषयांना विषवत समजून त्याच्यापासून मनाला अलिप्त ठेवणे याला युक्ती अशी संज्ञा दिलेली आहे. बुद्धिमान मनुष्याच्या मनालाही ही व्याकुळ करणारी इंद्रिये जबरदस्तीने खेचून घेत असतात. पहा, कितीही बुद्धिमान मनुष्य असला तरी मनाला सांभाळणं त्याला अवघड जात असतं. मनालाही व्याकुळ करणारी इंद्रिय खेचून घेत असतात ना त्या मनुष्याला, कारण त्याला ताब्यात ठेवणं अवघड आहे.
ज्याच्या सर्व शंकांचे समाधान झालेले आहे व सर्व प्रकारच्या भ्रमांचे निवारण झालेले आहे त्याला योगी असं म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांनी हा भगवद्गीतेतला श्लोक परत इथं दिला आहे की वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी इथं समजावून सांगितलेलं आहे की योगी कसा आहे, युक्ती कशी मिळते आणि काया रोगग्रस्त कशी होते. श्रुतींमधले सुद्धा काही उदाहरणं आणि श्लोक इथे दिलेली आहेत. भ्रमाचे 5 प्रकार दिले आहेत. खूप सखोल ज्ञान आहे याच्यामध्ये आपल्याला आणि जितकं आपण छान समजावून घेऊ प्रत्येकाच्या जरुरी प्रमाणात तसं ते समजत जाणार आहे. श्री परमेश्वराचे दर्शन म्हणजेच ज्ञान झाल्यावर सर्व हृदय ग्रंथी तुटतात, सर्व संशय छिन्नभिन्न होतात व सर्व कर्माचा क्षय होतो. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला खरं आत्मज्ञान होतं, ज्या वेळेला खरं त्या परम ईश्वराचं दर्शन होतं म्हणजेच ज्ञान होतं. दर्शन म्हणजे काय होतं, आपल्याला डोळ्यानं दिसतं का, तर जे काही यापूर्वी आपल्याला अज्ञान आहे ना ते फक्त आपल्याला झटकून टाकायचे. जसं आपण हिऱ्याला पैलू पाडताना एक एक बारीक कण 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 काढून टाकतो, त्याच वेळेला त्याचं खरं स्वरूप मिळतं, त्याला पैलू पडतात आणि त्याला तेवढं मूल्य मिळतं. मग आपल्याला जर घडवून घ्यायचं असेल, स्वतःवरती घडवून घ्यायचं असेल तर अज्ञानाच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी नष्ट करत गेलो तर आपण ज्ञानाकडे जातो. अज्ञान काढून टाकलं की ज्ञानच राहणार आहे ना, आणि त्यावेळेलाच ते खरं आपल्याला आत्मज्ञान होतं आणि ते झाल्यावर हृदयग्रंथी तुटतात, सर्व संशय छिन्न भिन्न होतात आणि सर्व कर्मांचा सुद्धा क्षय होतो. कर्मसुद्धा त्यावेळेला नंतर संपतात. म्हणजे इथं सर्व हे अज्ञानावर अवलंबून आहे. म्हणजे अज्ञान आहे हे पहिलं समजलं पाहिजे त्या व्यक्तीला की मला हे अज्ञान आहे आणि मला ते काढून टाकलं पाहिजे आणि ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान